घरावर सोलर बसवायचंय ते पण खात्रीशीर आणि खिशाला परवडणारं. वीज बिलाला कायमचा फुल स्टॉप आणि सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त फायदा घ्या. दर्जेदार सोलर सिस्टीम, योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसाठी राजमाता जिजाऊ एंटरप्राइजेस. संपर्क 7219 5277 79 90 67 75 15 75. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील श्रीमंत शितोळे सरकार अंकलीकर यांचे हे 2 मानाचे अश्व असतात. 1832 पासून ज्या वेळेला पालखी सोहळा सुरू झाला त्यावेळेपासून हे अश्व पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात. इकडून आपल्या श्रीगोंद्यामध्ये प्रथमच रिंगण सोहळ्यासाठी अश्वांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि अश्व आजारी शेख मोहम्मद महाराजांचा अश्व आजारी असल्याकारणानं त्या निमित्ताने आम्ही इथं रिंगण सोहळ्यासाठी त्यांच्या आमंत्रित आपले शेख मोहम्मद महाराज यात्रा कमिटी यांच्यातर्फे निमंत्रण मिळाल्यानंतर आम्ही अश्व रिंगण सोहळ्यासाठी इथं दाखल झालेलो आहोत. अश्व आता तुम्ही बघितलं असेल, रिंगण सोहळा एक अश्वावर स्वार असते आणि एका अश्वावर माऊली स्थानापन्न झालेलं असतात असं वारकऱ्यांची श्रद्धा असते, भावना असते. आणि रिंगणमध्ये अश्व एक पुढा सोडला जातो आणि एक रिकामा अश्व त्याच्या पूर्ण आपल्या तुमची पालखीला किंवा काय असेल उत्सव मूर्तीला प्रदक्षिणा घालून ते अश्व रिंगण पूर्ण करतात. खरं तर दरवर्षी सद्गुरू श्री संत शेख मोहम्मद महाराजांच्या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने महाराजांचा जो माऊली अश्व आहे या अश्वाचं रिंगण होतं आणि ग्रंथदिंडीचं आयोजन दरवर्षी केलेलं असतं. परंतु चालू वर्षी महाराजांचा माऊली अश्व हा आजारी असल्यामुळे त्याच्यावर उपचार सुरू आहेत पुण्यातील तज्ज्ञ डॉक्टरांचे आणि आता त्याच्या प्रकृतीमध्ये पण सुधारणा होते. परंतु डॉक्टरांचं असं म्हणणं आलं की त्या अश्वाला घेऊन चालू वर्षी त्याला विश्रांती असावी म्हणून कृपया रिंगण करू नये म्हणून मग श्रीगोंदा येथील सद्गुरू श्री संत शेख मोहम्मद महाराज यात्रा उत्सव देवस्थान समितीच्या वतीने श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ला पालखी सोहळ्यासाठी ज्या अश्वांना मान आहे असे कर्नाटक राज्यातील अंकलीचे शितोळे सरकार या अश्वांना 1832 पासून म्हणजे जवळपास 188-90 वर्षापासून हा अश्वांचा मान आहे. आणि मग या कमिटीने त्यांना विनंती केली की असा महाराजांचा अश्व आजारी आहे आणि महाराजांचा समाधी उत्सव चालू आहे, तर मग अशा प्रसंगी जर आपले अश्व आले तर निश्चितच चांगला रिंगण सोहळा होईल आणि दोन्ही संतांचे आता अश्व माऊलींचे अश्व आले म्हणजे माऊली आल्यासारखंच आहेत. त्यामुळं मग विनंती केली आणि त्यांनी तात्काळ त्यासाठी होकार दिला की महाराजांचा समाधी उत्सव आहे आणि त्यासाठी मग माऊलींचे अश्व आज या ठिकाणी आलेले आहेत. आणि आज दुपारी 3 वाजता समाधी मंदिरामध्ये दर्शन घेऊन ग्रंथदिंडीला सुरुवात होऊन दुपारी अश्वरिंगण होणार आहे. निश्चितच खूप चांगल्या भावना आहेत. माऊलींच्या सोहळ्यामध्ये सहभागी होणं हा एक वेगळा आनंद असतो. अनेक लाखो लोक आपण पाहतो श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा जो पालखी सोहळा पंढरपूरला जातो त्यामध्ये सहभागी होतात, परंतु अगदी सर्वांनाच त्या अश्वांचं दर्शन होईल जवळून किंवा गर्दीमुळे शक्य होत नाही. परंतु माऊलींचे अश्व श्रीगोंद्यामध्ये येणार आहेत. श्रीगोंदा ही एक धार्मिक भूमी आहे, अनेक वर्षाची धार्मिक परंपरा आहे आणि या ठिकाणी धार्मिक उत्सव वर्षभर चालू असतात. सद्गुरू श्री संत शेख मोहम्मद महाराजांची समाधी, संजीवन समाधी या ठिकाणी आहे. तात्या महाराज महापुरुषांचं वास्तव्य या ठिकाणी आहे. अशी संतांची भूमी आहे. त्यामुळं येथे वर्षभर जवळपास धार्मिक कार्यक्रम सुरू असतात आणि अशा प्रसंगी माऊलींचे अश्व येणार म्हटल्यावर श्रीगोंदेकरांना एवढा आनंद झाला की खरं तर ह्या सर्व गोष्टी मोहम्मद महाराज एक महान सिद्ध पुरुष संत होते. त्यांची संजीवन समाधी आहे, सपत्नीक समाधी आहे आणि त्या समाधीची ऊर्जा आपणही अनेक वेळा अनुभवली आहे की शेवटी यात्रा कमिटी जरी नियोजनासाठी काम करत असली तरी त्यांनाही असंच वाटतं की हे सर्व महाराजच करतात. योगायोग पहा की चालू वर्षी महाराजांचा अश्व आजारी काय असावा आणि कमिटीला चिंता पडली की आता आपलं रिंगण कसं होणार. त्याच वेळेस माननीय शितोळे सरकार यांनी होकार दिला आणि अश्व सेवेमध्ये भेटीसाठी महाराजांच्या दाखल झाले. महाराजांच्या अश्वाचं नावसुद्धा माऊली आहे आणि माऊलींचेच अश्व
त्या दर्शनासाठी किंवा भेटीसाठी यावेत, हा म्हणजे ही एक काही सामान्य गोष्ट नाही, एक असामान्य गोष्ट आहे. आणि त्यामुळं श्रीगोंदेकरांमध्ये प्रचंड उत्साह आहे. आणि दुपारी आता आपल्याला तो उत्साह सर्वजण सर्व वारकरी टाळ मृदंगाच्या साथघोषामध्ये यामध्ये सहभागी होणार आहेत. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी.